तर बघा जस्ट आत्ता पार्सल आलं मला। तर आता गणपती तुम्हाला माहिती आहे आता गणपती बसणार आहे, त्याच्यासाठी माझ्याकडे होते तोरण, तरी मी पुन्हा बोलवले आहे। तर माझ्याकडे एक सिंपल होते, याचे मी डबल कलर बोलवलेला आहे, बघू शकता। आणि खूप छान म्हणजे मिळाले, असं हे काही नाही आहे। याला तुम्ही थोडंसं ओढताळ करून, तर हे जे दबलेले आहे मालामुळे दबून जाते, एकावर एक माल असतो त्याच्यामुळे, तर हे होऊन जाणार व्यवस्थित। तर हे असे 5 सेट आहे, छान लांब आहे मस्त, असे 5 सेट आहे। हे मला हे 140 मध्ये मिळाले, 100 म्हणजे 5 सेट आहे 140 मध्ये। आणि थोडा कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे। आणखीन याच्यामध्ये ग्रीन पानं सुद्धा येतात, पण मी ते नाही बोलवले, मी असेच बोलवले आहे। आणि माझ्याकडे एक लाईट ऑरेंज कलरचा सुद्धा सेट आहे। तर मला आता सध्या थोडंसं काहीतरी डिफरन्स करायचं होतं, म्हणून मी म्हटलं थोडंसं काहीतरी वेगळं बोलवायचं, तर मी कॉम्बिनेशनमध्ये बोलवलेलं आहे। आणि छान वाटतं डेकोरेशनसाठी, कारण की आपण ते झेंडूचे जे ताजे लावतो तोरण, पण ते काही दिवसात वाढून जातात, पण हे कसं राहून जातात याचं म्हणजे तसं डेकोरेशन पण छान वाटतो, घर पण उठून दिसतो आणि छान वाटते। म्हणजे असं ते फुलं सुकून गेल्यानंतर ते तोरण चांगले नाही वाटत, तर म्हणजे असे डेकोरेशनसाठी काहीतरी आर्टिफिशियल छान वाटतात। तर मी बोलवले आहे 5 आणि मला आवडले। आणखीन बघूया काय काही बोलवू। आता गणपती आहे, पुष्कळ फेस्टिवल आहे आता, तर चला। आणि बघू शकता इतका आभाळ आलेला आहे, भयंकर आभाळ आलेला आहे, पण पाण्याचा एक थेंब पण नाही आहे। बघा आभाळ पूर्ण काळा काळा झालेला आहे, पाणी तर येऊन नाही राहिलं, येणार पाणी, थोडी थोडी हवा वगैरे सुटलेली आहे, बघू शकता। आणि छान मस्त इथे रोज लागत आहे, कडी लागलेली आहे बघा, आणि छान ग्रो केला आहे झाडाने। हे नर्सरीतले गुलाबाची झाडं आहे आणि 3 प्रकारचे फुलं आहे इथे, आणि छान ग्रो करत आहे। आणि मला माहीत नाहीच पडलं ते हे आपलं रबर प्लांट आहे, याला बघा इथे काय झालेलं आहे, हे बघा काय आहे काही कळत नाही आहे। इथे अळी लागली होती, तर मी आता याला औषध लावलेली आहे, याच्यावरची अळी काढली आणि इथे औषध लावलेलं आहे, बघू शकता मागून सुद्धा। आणि कनेरची छटाई केली होती, छान मस्त कापले होते, आता फुलं येणं सुरू झालेलं आहे, पण अळ्याच नाही ठेवत आहे, अळ्याच फार होत आहे, माहीत नाही का बरं। मी बघा इथे सुद्धा अळी आहे बघा, हे बघा अळी, अशा अळ्या लागत आहे, तर माहीत नाही अळ्यामुळेच ते झाड पूर्ण खराब होत आहेत। तर बघा असं, तर इतके छान झाडं वगैरे लावलेले आहेत मी, फुलं वगैरे लागतात, आणि फुलं ह्या वर्षी खूप कमी लागत आहे, कारण की यावर्षी खूप अळ्या लागत आहे झाडांना, माहीत नाही का बरं, तर खूप अळ्या लागून आल्या, तर त्यामुळे आता मी ती अळी काढून तिला मारूनच टाकणार तिथं। बहुतेक मला नर्सरीत जावं लागणार आहे, तिथून झाडासाठी औषध आणायला लागणार आहे, कारण की झाड खरंच पूर्ण पानं खाऊन घेत आहे, फुलं खात आहे, आलेल्या ज्या कड्या राहतात तेही खाऊन घेत आहे अळी। तर माझ्याकडे औषध आहे, पण जे जास्त पॉवरफुल नसणार, त्यामुळे ती औषध काही काम करत नसणार, तर थोडीशी जाऊन मी तिथे इन्फॉर्मेशन घेणार आणि औषध घेऊन येणार, तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच नक्की जेव्हा आणणार तेव्हा। तर माझी पूजा वगैरे झालेली आहे, आणि हरतालिकेची गौर टाकून घेतलेली आहे मी। गोकुळ अष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी गोपाळकाला झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी हरतालिकेची गौर टाकून घेतलेली आहे, आणि छान छोटे छोटे कोंबसुद्धा फुटलेले आहे, तर मी तुम्हाला दाखवते चला। तर बघा इथे बघा छोटे छोटे कोंब फुटलेले आहे, आणि मी ताटात टाकलेलं आहे, तर मला पडदा दिसतच नव्हता कुठे ठेवलेला आहे म्हणून, तर इथे मी ताटात टाकून घेतलेली आहे, बघू शकता। आणि हे टाकलेलं आहे आपल्या गणपती गौरीसाठी, तर आता आपल्याकडे गणेशजी बसणार, त्याच्यासाठी हे 2 प्लेटात टाकून घेतलेलं आहे। तर मला काय म्हणजे त्याला आपलं टोपल्या राहतात त्या घ्यायची आहे, आणि एक पडदा घ्यायचा आहे माझ्याकडे पडदा, टोपल्या नाही आहे। तर बघा अशी छोटीशी निघालेली आहे, तर अशी गौर निघालेली आहे, आणि 2च दिवसात एवढी निघालेली आहे, आणि खूप छान मला आनंद झाला। तर तुम्ही सुद्धा टाकली का मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। आता हरतालिका गणपती जवळच आलेला आहे, काही दिवसांनीच गणेशजी आपल्या घरी येणार आहे, आणि हरतालिका त्याच्या अगोदर आहे। तर हरतालिकेसाठी आमच्याकडे अशी गौर टाकतात, आणि त्या गौरीची पूजा केली जातात,
केली जाते। आणि मी इथे पूजा करत होती तर बघा बाहेर पाऊस पडत आहे, गरम, इतकं गरम होत होतं, फार गरम होत होतं। तर कंटिन्यू 2 दिवस पाणी पडला तर तेव्हाच थंडावा येणार। धो धो पाणी पडतो आणि तो चालली जातो, तर काही फरक नाही पडत, गरमी तशीच होत आहे, गरमी फार होत आहे। तर मी तुम्हाला दाखवते पाणी पडत आहे, चला। तर बघा पाणी किती पडत आहे आणि पावसासोबत आभाळसुद्धा खूप गडगड करत आहे। तर आणि मला आता खूप आनंद झाला की पाणी पडत आहे म्हणून, कारण की फार गरम होत होतं आणि थोडं झाडांना सुद्धा पाणी मिळून जाते बघा। आणि मी सध्या झाडं इथे लावून घेतलेले आहे, कारण की ऊन फार होती, तर मी झाडं वगैरे आणून असे ठेवून दिलेले आहे, बघू शकता। आणि इथल्या पण खिडकीमध्ये झाडं ठेवलेले आहे आणि बाकीचे झाडं आहे वरती, ते सुद्धा आणणार आहे। ते मशीन लोड करून घेतली तर माझ्या हाताने लिक्विड जास्त पडलं तर पूर्ण फेसच झालेला आहे, बघू शकता तुम्ही। ते लिक्विड जास्त पडलं तर आता थोडं जास्तच पाण्याने मला वॉश करायला लागणार आहे कपडे, तर काही हरकत नाही, थोडे जास्तच क्लीन होणार कपडे। ते लिक्विड जास्त पडल्यामुळे जास्त फेस झालेला आहे। तर आता कपडेसुद्धा झालेले आहे, तर मी जेवण करून घेते मी, कारण की आता 12 वाजलेले आहे, ते जेवण वगैरे करून घेते। कामं करता करता कसा टाईम निघून जातो माहीतच नाही पडत। तर चला जेवण वगैरे करते। आणि आज भाजी केलेली आहे मी टेंडव्याची, कुंदरू पण म्हणतात त्याला, त्याची। तर चला दाखवते तुम्हाला। बघू शकता टेंडव्याची भाजी केली होती मी, तर मुली डब्यावर नेला, तर मी एकटीच आहे घरी, अभी नाही आहे। तर आणि खूप छान टेस्टी बनते भाजी, तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा। आणि काही मसाले याच्यात, काही मसाले नाही पाहिजे याच्यात, यामध्ये ह्या भाजीमध्ये काही मसाले नाही टाकत, फक्त आपले जे बेसिक मसाले आहे, थोडंसं धने पावडर, आपलं तिखट, मीठ, हळद, बस एवढंच टाकलेलं आहे मी। आणि मेन म्हणजे मी सरसोचं तेल टाकलेलं आहे, कारण की आता जे पावसाळा हिवाळा लागते तर मी सरसोचं तेल वापरणं सुरू करून देते। आणि तुम्ही सुद्धा वापरा, कारण की सरसोचं तेल आपल्या हेल्थसाठी खूप छान राहते। तर आणि मी सोयाबीन तेल थोडंसं अवॉइड करते, कारण की मला थायरॉइड आहे, त्यामुळे मी अवॉइड करते सोयाबीन तेल। तर सरसोच्या तेलाची भाजी आहे, खूप टेस्टी झालेली आहे, मुलींना सुद्धा खूप आवडली, तर त्यांना टिफिनमध्ये दिलेली आहे। थोडीशी माझ्यासाठी आहे, मला लागणार तेवढी पण नाही लागणार मला, आणि अवी नसल्यामुळे मग मी थोडंसंच भाजी, अर्धा पाव म्हणजे आम्हाला भाजी होऊन जाते। तर इथे बघा रात्रीचं मग काही स्वयंपाक वगैरे काही बनवला नाही, कारण की मुलींना पण जास्त भूक नसल्यामुळे मग मी इथे पराठेच बनवून घेत आहे। याच्यामध्ये आहे कणिक, तांदळाचं पीठ आणि बेसन, आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कसुरी मेथी, तिखट, जे बेसिक मसाले राहतात ते टाकलेलं आहे, थोडासा चाट मसाला आणि दही तो सुद्धा मिक्स केलेला आहे। आणि थोडंसं छान वाटते मुलींना वगैरे असं काहीतरी वेगळं। तर इथे बघा ह्या प्रकारे असं पराठा बनलेला आहे आणि टेस्टी बनलेला आहे, छान मस्त। तर आज डिनरमध्ये काय नाही, सहज पराठे वगैरे बनवलेला आहे। आणि हे पराठे दहीसोबत नाही तर लोणच्यासोबत पोरी वगैरे खातात, मी पण मला लोणच्यासोबतच जास्त आवडते। आणि बघा खूप कमी तेल वगैरे लावते मी, आणि नॉनस्टिक ताव्यावरच बनवते, मला लोखंडाच्या ताव्यावर जमतच नाही, कारण की चिपकून जाते, तर मी नॉनस्टिक ताव्यावरच हे पराठे बनवते। आणि फार दिवस झाले होते पराठेच नाही बनवले होते, तर आज रात्रीच्या डिनरमध्ये आपले हे पराठेच आहे। तर माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बाय।